नमस्कार सगळ्यांना, खूप स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आहे मस्त ग्रेव्हीदार चमचमीत अशी सोयाबीन वडीची भाजी. कारण यावर्षी आलेली आहे 31ला एकादशी, तर नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ही भाजी एकदम अप्रतिम आणि भन्नाट आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही भाजी, चपाती, भातासोबत कशासोबतही अगदी खाऊ शकता. खूपच छान आणि टेस्टी लागते. तर चला आपण इथे रेसिपी सुरू करूयात. तर इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलेली आहे. सोयाबीन जी मोठ्या आकाराची आहे ती मी यूज केलेली आहे. तर आपल्याला सोयाबीन 2 मिनिटे चांगलं पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे, गरम पाण्यामध्ये गॅसवर. तर चला आपण इथे त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. 10 ते 12 मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. अर्धा इंच अद्रक यूज केलेली आहे आणि 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे. कांदा मोठ्या आकाराचा कट करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. त्यामध्ये थोडंसं मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. 2 मिनिटे कांदा मिक्सरला फिरवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो, लसूण आणि आपला जो अद्रक आहे ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त बारीक अशी आपल्याला प्युरी बनवायची आहे. तोपर्यंत इकडे आपले सोयाबीन जे आहे थंड झालेले आहेत. तर दोन्ही हाताच्या साहाय्याने सोयाबीन दाबून आपल्याला सगळं पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे. तर सोयाबीनला तुम्ही हळद, मीठ लावून साईडला ठेवू शकता. पण मी आता तसंच यूज करणार आहे. त्यासाठी मी इथे मस्त हिरवी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. 1 चमचा मी इथे लाल तिखट यूज केलेला आहे. अर्धा चमचा धना पावडर यूज केलेली आहे आणि अर्धा चमचा खानदेशी मटण मसाला तरीवाला जो आहे तो मी इथे यूज केलेला आहे. आणि थोडीशी हळद आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला वापरलेला आहे. तुम्ही मसाले तुमच्या क्वांटिटीने कमी जास्त करू शकता आणि यामध्ये तुम्ही पावभाजी मसाला वगैरे सुद्धा यूज करू शकता. चव एकदम भन्नाट होते. तर चला आपण इथं आता फोडणीची तयारी करूयात. मी एक पातेलं घेतलं. पातेल्यामध्ये फोडणीला लागेल तेवढं तेल घातलेलं आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये एक तेजपत्ता घातला, दालचिनीचा तुकडा घातला, एक चक्रीफूल घातलं, थोडंसं जिरं आणि मोहरी घातली. खडे मसाले आपल्याला 2 मिनिटे परतल्यावर त्यामध्ये आपल्याला आपण जे प्युरी बनवली होती टोमॅटो आणि कांद्याची, ते प्युरी घालून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटे चांगला मसाला आपल्याला गॅसवर मोठा गॅस करून परतून घ्यायचा आहे. कारण आपले कांदा आणि टोमॅटो जे आहे कच्चं असल्यामुळे मसाला आपल्याला व्यवस्थित आधी चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. वेळ लागतो इथे, पण भाजी एकदम चवीला भन्नाट होते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर 2 मिनिटानंतर आपल्याला मसाला आपला टोमॅटो परतल्यावर त्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते वाटीमध्ये ते सुद्धा घालून चांगले मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 2 ते 3 मिनिटे मस्त मसाला आपला फ्राय करून घ्यायचा आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा. मस्त भाजी एकदमच छान लागते. तर इथे मी मस्त मसाला परतून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मसाल्यामध्ये आणि 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त भारी तेल सुटलेलं आहे आणि वासही एकदम भारी येतो आहे मसाल्याचा. तर त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला यामध्ये आपण जी सोयाबीन घेतलेली होती ते घालून घ्यायची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या मनानुसार पाणी वगैरे यूज करू शकता. कारण आपल्याला भाजी तर ग्रेव्हीची बनवायची आहे, तर जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि थोडंसं पाणी लागलं तर गरम पाण्याचा यूज करा, थंड पाणी नका टाकू. तर मी ते अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं वरून मीठ घातलेलं आहे. मीठ जास्त नाही घालायचं कारण आधीच मिठाचा वापर आपण केलेला आहे आणि मस्त उकळी येऊ द्यायची भाजीला आणि थोडीशी वरून हिरवी कोथिंबीर घालायची आणि भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा मला कमेंट करून. मस्त 2 ते 3 मिनिटे आपल्याला भाजी चांगली मोठ्या गॅसवर शिजू द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे आपली सोयाबीन वडीची भाजी झटपट तयार झालेली आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला नक्की कळवा आणि पुढच्या रेसिपी व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल ते सुद्धा मला नक्की सांगा. तर इकडे मी मस्त एका प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर घातली आणि मस्त थोडंसं लिंबू, कांदा आणि चपाती. आज मी चपाती बनवली होती. तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत सुद्धा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.